ठिकाणी कराड ECHS पॉलिक्लिनिक मध्ये माजी सैनिकांचा निषेध मोर्चा काढण्यात आला आणि या निषेध मोर्चामध्ये विजय दिवस चौकामध्ये शहीद स्तंभात आपण पुष्पचक्र अर्पण केलं। त्यानंतर शिवाजी महाराज साहेबांच्या पुतळ्याला आपण पुष्पचक्र अर्पण करून आज हा मोर्चा आज ECHS कडे आला। या मोर्चामध्ये सांगली जिल्ह्यातून वाळवा असेल, बत्तीस-शिराळा असेल, इस्लामपूर असेल, आमच्या खटाव, कराड, पाटण आणि जेवढे पण तालुके आहेत जे ECHS पॅनलवर आहेत ते सर्व माजी सैनिक आले। आज आभार मानायची गोष्ट नाही, कारण ही आपल्या हक्काची लढाई आहे। आपण आलात, परंतु ज्या मुद्द्यासाठी आपण इथं आलो, जे ECHS आज 12 दिवस झालं बंद आहे, पूर्ण यंत्रणा फ्लॉप आहे। आज जे ECHS आहे ते आज बॅटरी बॅकअप नाही, जनरेटरची सुविधा नाही, ॲम्ब्युलन्स प्रॉब्लेम आहे, एकाही माणसाला ॲम्ब्युलन्स दिली जात नाही, रेफरलचा प्रॉब्लेम आहे, वयोवृद्ध माणसांची अडचण आहे। मी या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून ह्या प्रशासनाला आणि खास करून ह्या महाराष्ट्र राज्याचे माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई साहेब आणि डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग साहेब आज या कराडमध्ये देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी, ज्यांनी रक्त सांडलं त्यांच्यासाठी आणि ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपला लढा पकडून हा देश स्वतंत्र करण्यासाठी आपलं रक्त सांडलं त्यांच्यासाठी या कराडमध्ये तिरंगा रॅली चालते आणि देशाच्या सीमेवर लढणारा सैनिक आपल्या हक्कासाठी आज निषेध मोर्चा काढतो। या निमित्तानं मी प्रशासनाचा, शासनाचा आणि ह्या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि आपल्या माध्यमातून सांगतो, जर ही यंत्रणा 4 दिवसात चालू झाली नाही तर मी स्वतः तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करायला थांबणार नाही। कारण ही वयोवृद्ध 70,000 जवळजवळ आज आमच्याच जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये कराड पाटणमध्ये जवळजवळ 15,000 माजी सैनिक आहेत। वाळवा, शिराळा, बत्तीस-शिराळा इकडे वयोवृद्ध सैनिक आहेत। तर ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे। आज OIC आम्ही माहिती विचारली की तुमची जबाबदारी काय, आज OIC म्हणून यांची जबाबदारी काय आहे। ही यंत्रणा बिघडते, पॅनल हॉस्पिटलच्या तारखा संपतात, ह्यांना माहिती होत नाही, हे काय करतात, ह्यांचं काम काय, ह्यांची SOP विचारली सांगत नाहीत। मी जबाबदारी न घेणाऱ्या अधिकाऱ्याला मी स्टेशन कमांडर, डिफेन्स मिनिस्टर, सबेरिया कमांडर आणि जे पण या पॅनलवर डायरेक्टर असतील, डायरेक्टर जनरल दिल्लीचे असतील, यांना मी मागणी करतो, तात्काळ ह्या ECHS OIC हटवून टाकावा आणि नवीन ECHS OIC द्यावा, जो जबाबदार व्यक्ती असेल आणि माजी सैनिकांच्यासाठी काम करेल। एवढंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे।